नमस्कार. आज सहज सुगरणमध्ये खास स्पेशल मेनू दाखवणार आहेत, तो म्हणजे बटर चिकन. तर तुम्ही हे घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईलने बनवलेले बटर चिकन एकदा जर खाल तर रेस्टॉरंट स्टाईलचे बटर चिकन तुम्ही विसरूनच जाल. इतके छान आणि सुंदर चवीचे मी आज घरी बनवलेले तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे मी 1 किलो स्वच्छ धुवून घेतलेले चिकन आहे. त्यामध्ये 3 ते 4 चमचे खडे मीठ टाकलेले आहे आणि एका लिंबाचा रस घातलेला आहे. इथे मी 1.5 चमचे आले लसूण पेस्ट घातलेली आहे. आता 1 वाटी असे गोडसर दही घालायचे आहे. दही गोडसर आणि जरासे घट्ट असे घालायचे आहे. आता त्यामध्ये मी इथे चवीसाठी आणि कलरसाठी रंग येण्यासाठी असे 2 चमचे मी लाल मिरची पूड घेतलेली आहे. 1 छोटा चमचा मी हळद घातलेली आहे. आता हे सर्व एकसारखे हलवून घ्यायचे आहे. असे मिक्स करून घ्यायचे आणि आपण हे मॅरिनेशनसाठी 1 तास ठेवायचं आहे. कमीत कमी पाऊण तास तरी ठेवायचा, म्हणजे छान हे मॅरिनेशन होते चिकन आपले. आता मी इथे एक कढई घेतलेली आहे आणि हा आपल्याला बटर चिकनचा मसाला मी तयार करणार आहे. इथे 1 चमचा तेल आणि 1 बटरचा क्यूब घातलेला आहे. त्यामध्ये मी इथे 3 मीडियम साईजचे लांब लांब आकाराचे चिरलेले कांदे घेतलेले आहेत. आपण इथं बटर चिकन बनवणार आहे म्हणून मी इथे बटरचा वापर केलेला आहे प्रत्येक वेळेला. म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता, नाही वापरलं तरी देखील चालते. मी यामध्ये आता खडा मसाला घातलेला आहे. जायपत्री, 2 वेलची, थोडेसे दालचिनीचे तुकडे आणि 4 मिरी घातलेले आहेत. आणि ह्याला अधिक अशी मलईदार चव येण्यासाठी मी इथे 10 ते 15 काजू पण घेतले. हे सर्व असे जरा लालसर गुलाबी कलरवरती असा कांदा थोडासा होत आला की त्यामध्ये आपण हे 4 ते 5 मिडियम आकाराचे टोमॅटो घालायचे आहेत कट करून, आणि 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. हिरवी मिरचीमुळे सुद्धा टेस्ट छान येते. इथे मी 1 चमचा आले लसूण पेस्ट घातलेली आहे. हा आपण मसाला बनवायचा आहे आणि मगाशी घातलेले ते सगळे मॅरिनेशनसाठी ठेवलेले होते. हे आता कोथिंबीर घातलेली आहे आणि हे आमचे कोल्हापुरी स्टाईलचे लाल भडक असे बेडगी मिरचीचे चवीचे तिखट आमचे 3 चमचे छोटे घातलेले आहेत. आणि हा कलरसाठी 1 छोटा चमचा लाल मिरची पूड घातलेली आहे. हे सर्व व्यवस्थित असे परतून घ्यायचे. 1 छोटा चमचा हळद पण घातलेली आहे. कलर येण्यासाठी ह्या सर्व वस्तू मी इथे वापरलेल्या आहेत. आणि हे असे चांगले स्मॅश होईपर्यंत असे एकदम खरपूस असे लाल भडक असा कलर येण्यापर्यंत आपण इथे हे सगळे परतून घ्यायचे आहे. हे मी हळद घातलेल्या वाटीतून थोडेसे 1 अर्धी वाटी पाणी घातलेले आहे, गरम पाणी. आणि हे आता मी इथे थोडेसे 1-2 मिनिट किंवा 1 मिनिटभर असे झाकण ठेवून मी इथे जरा शिजवून घेणार आहे. हे चांगले असे शिजवल्यामुळे, स्मॅश झाल्यामुळे मिक्सरला मसाला एकदम स्मूदी, एकदम बारीक आणि स्ट्रक्चर असं लई छान येतं त्याला असं. आता इथे मी त्याच कढईमध्ये मी 1 चमचा मोठा असा तेल घालून, बटर थोडे घालून हे मगाशी मॅरिनेशनसाठी ठेवलेले पीस चिकनचे असे लावून घेतलेले आहेत. आणि इथे आपण हे रोस्ट करण्यासाठी मीडियम गॅसवरती हे ठेवायचं आहे. हे 5 मिनटं ठेवल्यानंतर परत आपण उघडून पाहिलं तर हे पहा, त्याला असे अंगचे पाणी सुटलेले आहे आणि सगळीकडे असा वास सुटलेला आहे चिकनचा. आले लसूण पेस्ट वगैरे लावून आपण मगाशी ठेवलेलं हे आता सर्व चिकन हे अंगच्या पाण्यातच ह्या आपण शिजवून रोस्ट करून घ्यायचे, असे ड्राय करून घ्यायचे. आणि त्यामुळे इतकी छान चव लागते ह्याला की तुम्ही नुसतं जरी हे चिकनचे पीस आत्ता खाल्ले तरीसुद्धा एकदम छान वाटते आपल्याला. एरवीसुद्धा आपण असे करून खाऊ शकतो बिना मसाल्याचे. आता ही बघा, मी इथं मगाशी भाजून घेतलेला हा मसाला थंड झाल्यावर एकदम असं स्ट्रेक्चर बघा, हे जे किती असे स्मूदी अशी छान दिसते बघा, कसं सिल्की दिसते हे आपल्याला बॅटर सगळे. हे पहा, आता हे आणि 10 मिनिटांनी मी उघडून पाहिलं, 10 ते 15 मिनटे झाल्यात. हे आपले चिकन चांगले रोस्ट झालेले आहे. याचा कलरसुद्धा बदललेला आहे. आणि हे शिजले का पाहिलं आपण तर हे आतून असे झालेले आहे पहा, पांढऱ्या कलरचे आणि छान शिजलेले आहे. याच्यावरूनच आपल्याला इथे असं समजते की आपलं मॅरिनेशन व्यवस्थित 1 तास
झालेलं आहे चांगल्या पद्धतीनं, त्यामुळे खूप छान टेस्ट ह्याला आलेली आहे. हे आता मी इथे बाजूला काढून घेतलेली आहे. ही आपली आता वन स्पॉट रेसिपी असल्यामुळे मी या एकाच कढईमध्ये सर्व बनवून घेणार आहे. आता आपली मगाशी केलेली ही पेस्ट या तेलामध्ये परतायची आहे. त्यासाठी मी इथे आता एक तेजपत्ता घालणार आहे, तमालपत्र. त्या तमालपत्राचा तेलात घातल्यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो, खमंग असा. आपण आता ही चांगली भाजून घ्यायची आहे स्मूदी मसाल्याची. कलर बघा किती छान आलेला आहे ह्याला. आमच्या कोल्हापूरमध्ये चिकनचे वेगवेगळे प्रकार बनवतात आणि कोल्हापुरी रस्सा, तांबडा, पांढरा सर्व चिकनचे प्रकार, मटनचे प्रकार खूप प्रसिद्ध आहेत सगळीकडे. मी आता इथे खास इन्ग्रेडियंट आपल्या बटर चिकनमधला तो म्हणजे कसुरी मेथी. ती रोस्ट करून हातावरती चोळून अशी चांगली मी ह्या मसाल्यामध्ये घातलेली आहे आणि हा गरम मसाला टाकलेला आहे. त्यामुळं आता सर्व घरातून इतका छान असा फ्लेवर सुटलेला आहे ह्या मसाल्याचा, रोस्ट झालेल्या चिकनचा. आणि आम्ही घातलेले आता कसुरी मेथी, गरम मसाला, ह्या सर्व एकत्र झाले सगळे आपले हे मसाले आणि यांचा वास खूप छान सुटलेला आहे. आता ह्या मसाल्यापुरते मी चवीपुरते मसाल्याला जेवढे लागेल एवढेच मी इथे बारीक मीठ घालून घेतलेले आहे. हा पहा कसा कलर एकदम छान आलेला आहे. आणि हे रोस्ट केलेले जे चिकन आहे आपले ते आता ह्या सर्व मसाल्यामध्ये घालून घ्यायचे. आणि अशा सहज सुगरणच्या आमच्या रेसिपी साध्या सोप्या अशा आहेत आणि ह्या मी इथे दाखवते ते तुम्ही घरी बनवून पहा. एकदम आपल्या घरी असणाऱ्या मसाल्यातून सर्व पदार्थ मी इथे बनवते, घरच्या घरी आपल्याला असलेले साहित्य. आणि ह्यासाठी तुम्ही सहज सुगरण चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना ह्या रेसिपी शेअर करा, नातेवाईकांना वगैरे, आपल्या मुलींना, सुनांना आमच्या या रेसिपी दाखवून त्यांनासुद्धा बनवायला ही रेसिपी शिकवा. ही नव्हे, सगळ्याच रेसिपी आमच्या अशा साध्या आणि सोप्या असतात, घरच्या घरी बनवण्यासारख्या. पहा कसा कलर आलेला आहे, एकदम छान असा कलर आलेला आहे. आता मी ह्यामध्ये थोडंसंच एक अर्धी वाटी पाणी घालून घेतलेले आहे, कारण हा मसाला आपला इथे थोडा शिजला देखील पाहिजे. आणि जेवढा हळूहळू मिडियम गॅसवर, आता मी बारीक गॅस करून घेतलेला आहे. आणि आता हे शिजवत असताना खूप छान अशी तर्री येतो, कट येतो. आपण घातलेले ह्या मसाल्यामध्ये सर्व पदार्थांचा वगैरे सर्व कट येतो. आता 1-2 मिनिट मी टोपण लावून ठेवलेले आहे हे. आणि आता पहा कशी तर्री आलेली आहे, ही एकदम छान अशी आलेली आहे तर्री. आणि हे आपले मंद गॅसवर चांगला असा मसाला देखील शिजलेला आहे. आणि एकदम वास तर काय तोंडाला पाणी सुटेल इतका छान असा वास सुटलेला आहे. आमची घरातली सर्व मंडळी वाटच बघतात कधी होते आणि आम्ही कधी खाऊ. आता मी इथे खास इन्ग्रेडियंट वापरणार आहे. हा मी इथे टोमॅटो सॉस घेतलेला आहे. 2 इन्ग्रेडियंट आहेत इथे. हा 1 चमचाभर सॉस आणि 1 चिमूटभर मी गोड साखर घातलेली आहे. ह्या साखरेमुळे ह्या चिकनला म्हणजे एकदम अशी छान अशी चकाकी येते पहा. आणि सॉसमुळे कलरसुद्धा बदललेला आहे. ह्या 2 इन्ग्रेडियंटमुळे कलर आणि चकाकी अशी त्या छान आपल्या ह्या तर्री आलेली आहे म्हणतो ती ह्या साखरेमुळे देखील अजून उठून दिसत्या. आणि मी घरच्या घरी इथे आमच्या होममेड जी दुधाची साई असते ती मी इथं अगदी हातानं मिक्स करून घेतलेली आहे, फेटून, आणि ती इथं वापरलेली आहे. त्यामुळं या बटर चिकनला एकदम शाही फ्लेवर आलेला आहे. शाही बटर चिकन झालेले आहे पहा. हे कोल्हापुरी स्टाईलचे रेस्टॉरंटची चव विसरायला लावणारे असे आमचे बटर चिकन तयार आहे. आपण याचा आस्वाद घ्या आणि घरी बनवून पहा आणि आम्हाला कमेंट कळवा आमच्या सहज सुगरण चॅनेलला.